चोरी कुणी पकडू शकणार नाही असं मतचोरी करणाऱ्यांना वाटलं होतं, पण चोरासकट मतचोरी पकडली, उद्धव ठाकरेंची टीका। महायुतीचा ॲटम बॉम्ब सर्वांचं काम तमाम करेल, पराभव दिसल्यानं निवडणुका लवकर घ्या म्हणणाऱ्यांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर सडकून टीका। आधी भाऊबंदकीचं नाटक, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे। शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला तर भाऊबंदकीचा संदेश मिंध्यांना अस्वस्थ करतोय। राज्यातील सर्व नरकासुरांना जनताच चिरडेल, संजय राऊतांचा पलटवार। आज नरकासुराची जयंती नाही तर श्रीकृष्णाने नरकासुराच्या केलेल्या वधाचा दिवस आहे। जनता तुमच्याच अहंकार सुराचा वध करणार, नवनाथ वन यांचा राऊतांवर पलटवार। आमच्या प्रश्नावर फक्त निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं, भाजप उत्तर देत असेल तर याचा अर्थ आयोग आणि भाजपची काही मिलीभगत आहे, राऊतांचा आरोप। तर 1 नोव्हेंबरला मोर्चा जनतेची माफी मागण्यासाठी काढा, वन यांची टीका। पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी व्यवहाराला स्थगिती, धर्मादाय आयुक्तांचे आदेश। तर एका LLP कंपनीने बोर्डिंगची 3000 कोटींची जागा 230 कोटींना हडपल्याचा दावा। ज्या घटनेशी माझा संबंध नव्हता त्यावरून 250 दिवस माझी इलेक्ट्रॉनिक मीडियावर ट्रायल चालली, त्या दिवसात मी 2दा मरता मरता वाचलो, धनंजय मुंडेंकडून खंत व्यक्त। शनिवार वाड्यात नमाज पठणाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल, व्हिडिओनंतर पतित पावन संघटना आक्रमक, मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीत गोमूत्र शिंपडून निषेध व्यक्त। 2 धर्मात तेढ निर्माण केल्याप्रकरणी मेधा कुलकर्णींवरती गुन्हा दाखल व्हावा, भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यांना समज द्यावी। शनिवार वाडा प्रकरणानंतर रुपाली ठोंबरे यांचा निशाणा। संजय शिरसाट यांनी उपोषणकर्त्यालाच घरी बोलावून ज्यूस पाजला, शेतकरी प्रश्नावरती एका तरुणानं 9 दिवस केलं होतं उपोषण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जवानांसोबत दिवाळी साजरी, पंतप्रधान मोदींकडून INS विक्रांतलाही भेट। डुक्कर परवडलं पण सरकार नाही, एखादा आमदार कापला तर आत्महत्येची वेळ येणार नाही, आमदाराच्या घरासमोर कपडे काढून बसा, बच्चू कडूंच्या शेतकरी मेळाव्यातील वक्तव्यानं वादाची शक्यता। बच्चू कडूंची कापाकापीची भाषा चुकीची आहे, रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर कुठल्याही प्राण्याची उपमा सरकारला देणं ही त्या प्राण्याची बदनामी, कडूंच्या विधानावरती बोलताना रोहित पवार यांची सरकारवर टीका। बच्चू कडूंनी बालिशपणासारखं बोलणं थांबवावं, समाजकार्य करावं, राऊतांची सकाळी पिपाणी वाजते आणि बच्चू कडू आता ढोल वाजवत आहेत, प्रवीण दरेकरांचा पलटवार। नाव जरी औरंगजेबाचं असलं तरी वतनदारी बंद केल्यानं छत्रपती संभाजीराजे सासऱ्याकडून मारले गेले, बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्यात बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य। बच्चू कडूंना वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसतीये, नितेश राणेंची टीका। तर आम्हाला लागलेली हवा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानात घालू, बच्चू कडूंचा पलटवार। सोलापुरात काँग्रेसचं पिठलं भाकरी आंदोलन, सरकारमुळे शेतकऱ्यांवरती काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आल्याचाही आंदोलकांचा आरोप। राज्यात लवकरच 1700 तलाठ्यांची भरती होणार, प्रक्रिया सुरू, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, गुणवत्ता निर्देशांक 172 वर पोहोचला, तर प्रदूषणकारी फटाके फोडणं टाळण्याचं हवामान खात्याचं आवाहन।